घेऊ का प्रार्थना? हो हो हो. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण. 18 ते 21 पर्यंत झाले ते माझे. का त्याच्या पुढचे घ्यायचे होते ताई? आज आपले 13 ते 18 पासून 19, 13 ते 19 झालेले आहेत आपले ना. आता आपण 20व्या पासून सुरुवात करणार आहोत. 20 पासून. 20 ते 23 हे 3 श्लोक घ्यायचे, 4 श्लोक घ्यायचे आज आपल्याला. मग मी 2च झालेत म्हणजे पुढून मी 18 पासून हरकत लिहिलंय. नाही, जेवढे झाले तेवढे चालतील ताई, काही प्रॉब्लेम नाही. ठीक. जय श्रीकृष्ण. उदारा सर्व एवेते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आसितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. मागील श्लोकात भगवंतांनी भक्ताचे 4 जे प्रकार सांगितले त्यात ते सर्व भक्त उत्तमच आहेत, पण त्यापैकी ज्ञानी तर माझा आत्माच आहे असे भगवंत म्हणतात. ते ज्ञानी माझे स्वरूपच आहे असेही सांगतात. कारण मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त उत्तम उत्तम गती स्वरूप होऊन माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित होतो. तसेच स्वहिताच्या लोभाने झोमणारा भक्तही मला आवडतो. उदाहरणार्थ, एखादी गाय दूध देत नाही, तिने ते दूध प्यावे यासाठी गवळी तिला बांधतो दोरीने, पण गाय त्या वासराला कसे बरं त्याचा भाग देते, म्हणजेच वासराला पिऊ देते. याचे कारण वासरू शरीराने मनाने प्राणाने आपल्या आपल्या वाचून काहीच जाणत नाही. वासरू गायी विना आगतिक आहे हे गाय जाणते, तेही एकांतिक प्रीती करते. तसेच ज्ञानी भक्तही भगवंताला आत्मतत्वाने जाणून संसाराकडे परत मागे वळून पाहत नाही. जसे नदी एकदा सागराला मिळाली की पुन्हा मागे परतत नाही, तसेच ज्ञानी भक्ताची ज्ञानगंगा एकदा भगवंताच्या चरणी लागली की परत जात नाही संसाराकडे. बहुनय जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मानंतर विश्व हे वासुदेव आहे असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. तो ज्ञानी भक्त विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून तो सद्वासनेच्या पहाडावर येतो. गुरुकृपा रूपी उषाकार उजळला की ज्ञानाचे कोवळे ऊन पडते. त्या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने मी हे सर्व वासुदेव आहे. भेदभाव रहित एकत्वाची संपत्ती प्रगट होते. त्या ज्ञानी पुरुषाला भगवंताशिवाय सगळीकडे काहीही दिसत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात बुडलेल्या भांड्याला आत बाहेर पाणीच दिसते, तसेच भगवंतामध्ये निमग्न झालेल्याने त्यास आत बाहेर भगवंतच दिसतो. ज्ञानी भक्त ज्ञानाची प्रत्यक्ष वखार आहे असे हे सर्व जग वासुदेवाचे असे तो मानतो. कामेस्तैस्तैरुत ज्ञाना प्रपद्यन्त्यन्य देवता तत्त तन्निममास्ताय प्रकृत्या अन्यता स्वया. त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन आपणच विविध नियम पाळून अनेक देवतांची पूजा करतात. भोगेच्छा संपला की फळाच्या हवरेपणाही आलाच, त्याबरोबर विषय वासनाही प्रवेश करते. तेव्हा ज्ञानदीप आपोआप मावळतो, म्हणून ते अज्ञानधंकारात पडतात. भगवंत पुढे सांगतात की मला भगवंतास विसरतात. इतर देवदेवतांची आपल्या बुद्धीने नियम घालून पूजाही करतात, देवतांना द्रव्यार्पणही करतात. खरे पाहता त्यांची इच्छा पूर्ण करणारा मी भगवंतच आहे. सर्व देवात देवीच मीच आहे. सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति असा उल्लेख केला तरी वावगे नाही. मला भगवंत मानित नाही म्हणजे मला शरण येत नाहीत, इथे असा अर्थ आहे. ते देवांना भक्त स्वरूप मानित नाही. मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे एक भगवंताशिवाय कोणी नाही असे ज्ञानी म्हणतो, पण हे काहीच आहे. ज्ञान हे सुखाच्या कामनेने झाकले जाते. कामना ही प्रकृती परमात्म्याकडून बनली नाही, तर ती मनुष्याकडून बनते. यो यो यायान्तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्य चलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. जो जो भक्त ज्या ज्या देवतांचे श्रद्धापूर्वक पूजन करू इच्छितो त्या त्या देवातच मी त्यांच्या श्रद्धेला दृढ करतो. भगवंत येथे त्या त्या माणसाची ज्या ज्या देवांची बद्दल श्रद्धा दृढ करून देतो, तो भक्त आपल्याकडे यावे असे भगवंत कधीच करत नाहीत. पण त्या त्या देवांच्या भक्तीपासून कामना असल्याने
त्यांचे कल्याण होत नाही. सर्वांनाच श्रद्धा भगवंत आपल्याच ठिकाणी सर्वांची श्रद्धा भगवंत आपल्या ठिकाणी दृढ करत नाहीत, कारण त्यात मनुष्याची स्वतंत्रता आणि सार्थकता नाहीशी होईल. जय श्रीकृष्ण. जमलं ताई थोडंफार? छान जमलं ते. काऊन नाही जमलं? छान जमलं. चालेल. आता आपण जयश्रीताई, अजून कोणी आहे का? हँड रेस करून ठेवा. तोपर्यंत जयश्रीताई वाचतात. किती श्लोक घ्यायचे ताई? हो, किती घ्यायचे? आज 4 श्लोक. बर. 20 पासून पुढे. हो 20 पर्यंत काल घेतलं होतं ना तुम्ही? हो 19 पर्यंत घेतलं होतं. हा, मग आता 20 पासून घ्यायचं. बरोबर आहे. हो. जय श्रीकृष्ण. अध्याय 7 श्लोक क्रमांक 20. कामैस्तैर्कामैस्तैरुत ज्ञाना प्रपद्यन्ते न देवताः तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वयाः. संयोगजन्य सुखाच्या इच्छेला कामना म्हणतात. कामना 2 प्रकारची असते. या ठिकाणचे भोग भोगण्यासाठी धनसंग्रहाची कामना आणि स्वर्ग भोग भोगण्यासाठी पुण्य संग्रहाची कामना. कामनेमुळे विवेक झाकला गेल्याने ते आपल्या प्रकृतीला परवश राहतात. मनुष्य स्वभावातील दोष आहे तर त्याचा त्याग करू शकतो. कामनेमुळे आपल्या प्रकृतीला वश झाल्यावर मनुष्य कामनापूर्तीचे अनेक उपाय आणि विधी शोधत राहतो. मनुष्य आपल्या कामनापूर्तीसाठी अनेक उपाय करतो आणि नियमांचा स्वीकार करतो. उदाहरणार्थ, अमुक तप करणे, यज्ञ करणे, दान देणे, मंत्र जप करणे. कामनापूर्तीसाठी अनेक उपाय व नियम स्वीकार करून मनुष्य अन्य देवतांना शरण जातो, पण भगवंताला शरण जात नाही. अन्य देवतांना शरण गेल्याने त्यांना नाशवान फल मिळते. जर त्यांनी देवाची वेगळी सत्ता न मानता त्यांना भगवत स्वरूपच मानले तर मग त्यांना नाशवान फल मिळणार नाही, तर अविनाशी फल मिळेल. एक भगवंताशिवाय दुसरे काही नाही हे ज्ञान सुखाच्या कामनेमुळे झाकले जाते. ही कामना मनुष्याने स्वतः बनविली आहे. हिला समाप्त पण मनुष्यच करू शकतो. श्लोक क्रमांक 21. यो यो यान तनुम भक्त श्रद्धया चिर्तुमिच्छति तस्य तस्य चलाम श्रद्धां तामे विद्येहम. जो मनुष्य ज्याच्या देवाचा भक्त होऊन त्याची पूजा अर्चा करतो त्या मनुष्याची श्रद्धा त्या देवाच्या ठिकाणी मी अचल करून देतो. त्या देवाच्या भक्तीपासून कामना असल्याने त्याचे कल्याण जरी झाले नाही तरी मी त्याच्या इच्छेप्रमाणे त्या देवाकडे जाऊ देतो. जे माझ्याविषयी श्रद्धा प्रेम ठेवतात त्यांची माझ्याविषयी श्रद्धा दृढ करतो. भगवंताच्या दृष्टीत सर्व काही त्यांचे स्वरूप आहे. भगवंतामध्ये कोणाविषयी किंचित मात्रही पक्षपात नाही. जो भगवंताचा दास बनतो त्याच्या सरळ भावाने भगवंत प्रसन्न होतात. श्लोक क्रमांक 22. सतया श्रद्धया युक्त तस्याराधन मिहते लभते च तत कामान मय्य विहितानि तान. भगवंताकडून दृढ केलेल्या श्रद्धेने संपन्न होऊन तो मनुष्य त्या देवाची आराधना करतो. त्या देवाकडून कामनापूर्तीची आशा ठेवतो. त्या कामनेची पूर्ती होत असते. वास्तविक पाहिले तर त्या कामनेची पूर्ती भगवंताकडूनच झालेली असते, परंतु मनुष्य त्या देवावर श्रद्धा ठेवतो. वास्तविक देवाच्या ठिकाणी भगवंताची शक्ती असते. भगवंताच्या विधानाने ते त्या भक्ताची कामना पूर्ती करतात. हे रहस्य जर मनुष्याला समजले तर तो भगवंताकडे ओढला जाईल. भगवंताने सर्व देवांना वेगवेगळे आणि सीमित अधिकार दिले आहेत, परंतु भगवंताचा अधिकार असीम आहे. भगवंताची विशेषता ही आहे की भगवंत कोणावर अधिकार गाजवत नाही, कोणाला दास शिष्य बनवित नाही, तर प्रत्येकाला मित्र बनवितात. जसे निषादराज, बिभीषण, सुग्रीव हे सिद्ध भक्त होते. भगवंतांनी तिघांनाही आपला सखा बनवले, म्हणून वेदांमध्ये भगवंताला जीवाचा सखा म्हटले आहे. गीतेतही 4थ्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला भक्तोसी मे सखा चेती म्हटले आहे. भगवंताला अर्जुनाच्या दृष्टीने भक्त म्हटले, पण त्याच्या दृष्टीने अर्जुन भगवंताचा सखा होता. श्लोक क्रमांक 23. अंतवंतु फलं तेषां
तद्वद्यल्पमेधसाम देवान देव योजयांती मद्भक्ता यांती मामपी. आता भगवंत उपासनेनुसार फलाचे वर्णन करीत आहेत. देवांची उपासना करणाऱ्या अल्पबुद्धी असणाऱ्या माणसांना नाशवान फल मिळते, कारण त्याच्या ठिकाणी नाशवान पदार्थाची कामना असते. ते देवांना भगवंतापेक्षा वेगळे मानतात, म्हणून त्यांना नाशवान फल मिळते. जर मनुष्याने निष्काम भावनेने देवाची उपासना केली तर त्याला अविनाशी फल मिळेल. देवांना भगवंतापेक्षा वेगळे समजता कामा नये. देवांना भगवत स्वरूपच समजून त्यांची उपासना करावी, म्हणजे काही काळाने त्यांना अविनाशी फल म्हणजे भगवत प्राप्ती होऊ शकते. अल्पबुद्धी असणारा मनुष्य इतर देवतांचे नियम अधिक पाळतो, विधीही अधिक करतो, पण फल मात्र मर्यादित आणि नाशवान मिळत असते. भगवंत म्हणतात, माझी आराधना करणाऱ्याला इतके नियम पाळायची गरज नाही, विधी करण्याची गरज नाही, परंतु याचे फल मात्र अमर्यादित आणि अविनाशी मिळते. भगवंताच्या आराधनेत नियम कमी आणि फल अधिक आणि कल्याण आहे असे असूनही ते देवाच्या उपासनेत लागतात. माझी म्हणजे भगवंताची उपासना करत नाही, म्हणून हे अल्पमेधसा म्हणजेच अल्पबुद्धी होय. भगवंताच्या उपासकाच्या सर्व कामना पूर्ण होतीलच असे नाही. भगवंताला त्या कामना योग्य वाटत असतील तर पूर्णही करतात, अन्यथा नाही. अर्थात त्या कामनेत हित हवे. अहित असेल तर भगवंतही ती कामना पूर्ण करत नाही. भगवंताचे भजन केल्याने भगवंताच्या नित्य संबंधाची आठवण होत असते, कारण भगवंताचा संबंध नित्य आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती झाल्यावर मग पुन्हा संसारामध्ये परत यावे लागत नाही. देवलोकाची प्राप्ती झाल्यावर संसारात परत यावेच लागते. क्षीणे पुण्य मर्ते लोक विशंती. माझे भजन करणारे मलाच प्राप्त होतात. सर्व काही भगवत स्वरूपच आहे. भगवंताचे विधान ही भगवत स्वरूपच आहे. जर कामना नष्ट झाली तर संसार भगवत स्वरूप दिसू लागेल. जर संसार भगवत स्वरूप दिसू लागला तर कामना नष्ट होईल. 4 झाले ना श्लोक ताई? किती झाले? 19, 20, हो, 21. 24 पर्यंत. 23 झाला वाटतं, 24वा चालू आहे. हा, घेऊ का? हो हो, 24वा घ्या. चालेल. अव्यक्तम व्यक्तिमापन्न मन्यन्ते मामबुद्धया परम भाव जानंतो ममाव्ययानमनुत्तमम्. जो मनुष्य भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा भक्ती नसल्यामुळे भगवंताच्या अविनाशी भावाला जाणत नाही, भगवंताच्या अवताराला जाणत नाही, भगवंताला सामान्य मनुष्य जन्मणारा व मरणारा मानतात, भगवंताची उपासना न करता अन्य देवांची उपासना करतात, असा मनुष्य अबुद्धय म्हणजे बुद्धिहीन आहे. जी माणसे भगवंताला शरण जातात ती बुद्धिवान असतात, ती भगवंताला सर्वश्रेष्ठ मानतात. जी माणसे देवांना शरण जातात ती माणसे अल्पबुद्धी असतात. जी माणसे भगवंताला देवासारखेच मानत नाहीत तर सामान्य माणसासारखे समजतात ती निर्बुद्ध असतात. भगवंताच्या योग मायेला न जाणणारे, श्रेष्ठ भावाला न जाणणारे माणस गीता साकार निराकार सगुण निर्गुण दोन्हींना मानते. भगवंत स्वतःला अव्यक्त मूर्ती म्हणतात. भगवंत व्यक्तही आहेत आणि अव्यक्तही आहेत, लौकिकही आहेत, अलौकिकही आहेत. भगवंत देवांची उपासना करणाऱ्यांना श्रद्धा प्रदान करतात, त्यांच्या उपासनेचे फलही देतात. भगवंत प्राणी मात्राचे हित इच्छितात. हा भगवंताचा सर्वश्रेष्ठ भाव आहे. जय श्रीकृष्ण. 24 पर्यंत झाले. छान आहे. आज मी ऍक्च्युली काहीच तयारी केलेली नाही आहे. ताई मी पहिला श्लोक केलेला आहे, मला थोडा आसक्त मन पार्थ योगम इंजन मदाश्रेय असंशयम समग्र यथा न्यास्यसि त्रच्छृणु. मी पहिल्यांदा लिहिलंय म्हणून म्हणते. ज्ञान ते ज्ञानम डायरेक्ट श्लोकचा नंबर सांगून सुरू करत आहे. त्याचे लक्षण
आहेस, एवढी शिष्याबद्दल हे, तर तू योगी झालेला आहेस. त्यांनी सांगितलं. अर्जुनाला म्हणाले, भगवंत अर्जुनाला म्हणाले, हे पार्थ, तू आता योगयुक्त झाल्यामुळे आता मी तुला संपूर्ण ज्ञान आणि विज्ञान सांगेन. म्हणजे जोपर्यंत योगयुक्त किंवा पूर्ण योगी होत आहेत, मग सांख्य ज्ञान सांगे पण सांख्ययोग. तिसऱ्यात कर्म सांगितलं, कर्मयोग करून त्या कर्मफळाचा त्याग सांगितला. आणि चौथ्यात कर्मफल त्याग, आणि याच्यात संन्यास सांगितला. पाचव्यात ह्या सगळ्या कर्म त्याग आणि हे करून त्याचा संन्यास करायचा असं सांगितलं. मग सहाव्यात योग सांगितला. ह्या पायरीने तू ह्या स्टेपनी आलेला आहे. मग आता तुला हे सगळं कळाल्यावर तुला आता ज्ञान आणि विज्ञान याच्यातला फरक सांगल. तर म्हणून भगवंत काय म्हणते, मी तुला ज्ञान विज्ञानातला फरक सांगल. ज्याप्रमाणे गोल गोल आवळ्याचे फळ तळ हातावर घेतल्यावर त्याचे सर्व बाजूनी परीक्षण करता येते, कारण त्याला कार्य कोणे काहीच नसते. कुठे ज्ञानात विज्ञानाची काय गरज आहे असे तुला वाटेल, पण आधी विज्ञानच जाणून घ्यावे लागते. ज्याप्रमाणे समुद्र किंवा नदी किनारी नाव आली म्हणजे तिला बांधावी लागते. दोराने पूर्ण खुंटी किनाऱ्यावर ठोकून मग ती परत समुद्रात जाऊ नये आणि समुद्र किनारी स्थिर व्हावी म्हणून तिला बांधावे लागतात. आणि ती स्थिर झाल्यानंतर मग त्यातले प्रवासी सुखरूप हळूहळू उतरवले जातात. आणि ती डगमग होऊ नये तिच्या मधल्या बसलेल्यांची, की आपण हे होऊ का काय, म्हणून त्यांच्या सुरक्षितेसाठी तिला खुंटी लावून नदीच्या किनाऱ्यावर आल्यावर मग तिला खुंटी लावून मग तिला चांगल्या भक्कम दोराने बांधून आणि मग लोकांना उतरवलं जातं, प्रवाशांना. आणि प्रवासी उतरून झाले की प्रवासी उतरावे याची डगमग होऊ नये. त्याप्रमाणे विज्ञान नसल्यामुळे ज्ञान जेव्हा समोर दिसते त्यावेळी जाणीवेचे डोळे झाकू नये. जेव्हा म्हणजे असं ज्ञान समोर दिसले याच्यासारखं झालं, दिव्य दृष्टी दिली किंवा विश्वरूप दर्शन पाहताना अर्जुन म्हणतो, अरे काय पाहतो, हे बघ ते बघ. भगवंत वर्णन करतोय. तो म्हणतो, माझे डोळे चमकतायत, मला दिसतच नाहीये. हे चर्मचक्षुला जे दिसणे योग्य नाही भगवंताला सांगितलं ते तू दाखवतोय. आणि बका करवी चांदणेचं रूप हा सीमा, माऊलीने पुढे ओवी दिली होती. अरे तू बगळ्याला आहे, चकोराचं खाद्य बगळ्या पुढे टाकतोय म्हणे. त्यामुळं मला काय दे, आधी दिव्य दृष्टी देन मग मी पाहिल. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, विज्ञान कशासाठी असतं तर जाणीवेचे डोळे झाकू नये. जेव्हा ग्रहण सुटल्यावर सूर्य प्रखर तेजाने आपले डोळे चमकू, आता ग्रहण सुटल्यावर सूर्य एकदम प्रखर होतो आणि त्या तेजाने आपले डोळे चमकू नये म्हणून आपण काय करतो, खूप चमकले दिपून जाऊन आपल्या डोळ्यासमोर अंधार येऊ नये म्हणून काळी काच किंवा काळा चष्मा घालतो आपण. याने काय करतो, तो सूर्याला, याने आपण त्या प्रखर सूर्याला पाहतो आणि तो आपल्यातील आपल्याला शांत भासतो. जेथे जाणीव म्हणजे जागणे ते तर्काला नाहीये. मग माऊलीने काय सांगितलं, नुसता तर्क करायचा नाही, सूर्य तर पाहायचा आहे कसा आहे, ग्रहण लागलंय हा पण असा इतका काळ आहे, मग त्यापेक्षा काळी काच किंवा काळा गॉगल लावायचा आणि मग तो पाहायचा. तर भगवंतांनी काय सांगितलं, तर्काच्या दिठी गोचर नव्हे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठावा आहे. तर्क पांगळाला, तर्क काय झाला, पांगळा झाला. हे दिव्य ज्ञान हे तर्काच्या दिठीने पाहण्यासाठी योग नाहीये. म्हणून आधी विज्ञानाने पाहायचं आणि मग नंतर ते काय करायचं, ज्ञानाने समजून घ्यायचं. तर पांगळा ते परम ज्ञानाचे तत्व तर्काने समजत नाही. तर्क केला की संशय येतो, अशी शंका घेशील आणि विचार खुंटतो. आणि तर्काने काय होतं, शंका येते, शंका आली की विचार खुंटतो. भगवंत असं आहे, आमका असं आहे, हे तसंच आहे का, हे असं का नाही. भक्तीत तर्क चालत नाही, ज्ञानात पण ज्ञानी खूप तर्क करतो, वेगवेगळे मजले तयार करतो विचारांचे, याचे त्याचे. पण भगवंत समजायचा तर्काने चालतच नाही. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं, तर्क घेशील आणि तर्क घेतला की विचार खुंटतो आणि विचार खुंटला की जाणीव तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. भगवंताचा गाभारा आहे आणि तिथं बुद्धी संपती, जाणीव सुद्धा राहत नाही आणि तो मागे फिरतो. बुद्धी, चित्त, मन, अहंकार यांचे तिथपर्यंत दार बंद होते. कारण हे
चर्मचक्षु किंवा बुद्धी विचार करण्याचं हे भगवंतापर्यंत आपण त्या तर्काने जाऊ शकत नाही. आणि तर्काने जाऊ शकत नाही, हे सगळे मग तिथं बुद्धीचं दार बंद होतं. आणि अर्जुना, त्यालाच ज्ञान म्हणतात. बाकीचे माहितीपर विज्ञान म्हणजे प्रपंच, म्हणजे जो प्रपंच चर्मचक्षुने आपल्याला दिसतो, भासतो, आपण जगतो, अनुभवाला येतो, सत्य वाटतो, हे सर्वच बुद्धीचे अज्ञान आहे. कारण तो काय आहे, आत्ता भासला, एखादं मूल भासलं, दिसलं आपल्याला प्रपंचातलं, एखादी वस्तू दिसली, त्याची नंतर नाश होतो, ते संपून जातं. पण आपल्याला शाश्वत भगवंत पाहायचं आहे. आणि मग शाश्वत जगात प्रवेश करण्यासाठी अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. आणि अज्ञानाचा नाश विज्ञानाची सुरुवात. आकाशातील ग्रह तारे लांबून पृथ्वीवरून आपल्याला डोळ्याला अगदी छोटे छोटे बिंदू दिसतात, लिंबासारखे, किंवा चंद्र केवढा आहे आणि आपल्याला अगदी एवढा दिसतो, एकदम छोटे छोटे ते. परंतु विज्ञानाच्या खगोलशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर पृथ्वीसारखे ते सुद्धा मोठे विस्तीर्ण असे भूप्रदेश आहे. तिथे एक एक भौगोलिक साम्राज्य आहे आणि तिथं खूप वेगवेगळं पाहण्यासारखं आहे. परंतु आपण त्याच्यासाठी काय लागतं, तर दुर्बीण पाहिजे. आपल्याकडे दुर्बीण नसली, आपल्याला अवकाशी यानाचं काही जर तिथं अभ्यास नसला, आणि ते तर आपल्याला ते छोटे दिसतात. पण ज्यांच्याकडे दुर्बीण आहे, ते पाहण्यासाठी काय लागतं, दुर्बीण लागते अवकाश पाहण्यासाठी. आणि आता यानाने पण आपण शास्त्रज्ञ यानाने पण वर तिथे जाऊन तिथला वेगवेगळ्या सगळ्या परिसराचा अभ्यास करतात. आणि त्या अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना तिथे जावं लागतं. तिथं जाताना प्रतिकूल परिस्थिती असते. हे जरी विज्ञान असले, तिथे जाऊन आले, हे जरी विज्ञान असलं, तरी ते सुद्धा नाश होणारे असल्यामुळे शाश्वत आहे, अशाश्वत आहे, हे गूढ ज्ञानाने जाणण्यासाठी गूढवर्म वाक्यात शब्दात आणावे लागते. दृश्य स्वरूपात आणण्यासाठी जे प्रयत्न, तेच विज्ञान. ते कसे आहे, तर वेद मुके झाली. आता दृश्य स्वरूपात पाहायचं म्हटलं तर ते आणावं लागतं नजरेसमोर. आपण एखादी वस्तू पाहिली आणि आपण आहे तिथून फक्त विचार करतो की आहे पंढरपूर असे, पांडुरंग असा आहे, पण तो पाहिलेला असला तर त्यासाठी एवढा प्रयत्न करून तिथपर्यंत जाऊन बघावं लागतं. मग असं ते विज्ञान आणि विज्ञान बाजूला सारून ज्ञान आहे. आणि मग त्यांनी सांगितलं काय सांगायचं, आता त्या दारापर्यंत भगवंताच्या गेलं, पण बुडाला तो बोंबे सगट बुडाला. ज्यांनी भगवंत पाहिला, आता अर्जुनाने विश्वरूप सांगितलं, पण त्याला जी अनुभूती आली, किंवा साखर दिली, ती साखर खाल्ली तर साखर कशी गोड आहे. सगळे म्हणतात साखर गोड आहे, साखर गोड आहे. मग कशासारखी, चिक्कू सारखी का, सफरचंदासारखी का, केळी सारखी का, पपई सारखी? नाही, साखर गोड आहे. मग हे सांगणारं कोण आहे? ज्यांनी खाल्ली त्याची त्यांनी जाऊ, त्याची ज्यांनी त्यांनी चव ओळखायची. ज्यांनी खाल्ली नाही त्याला माहित नाही, पण ज्यांनी खाल्ली ना, तसं मग त्यांनी ते भगवंतांनी काय सांगितलं, येथे वेद मुख्य झाले. आपण अभ्यास आधार कोणाचा घेतो, भगवंताला जाण्यासाठी वेदाचा. पण वेद पण आपल्यासारख्यांनीच हे केलेले, मग वेद मुख्य झाले. आणि त्यांनी काय सांगितलं, श्रवणी इंद्रिय ते बहिरे झाले. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, गर्वामध्ये झाली हरी हानी, आणि बहिरा झालो या जगी, नाही ऐकिले हरी कीर्तन. असा तो काय झाला, मुका झाला, बहिरा झाला. श्रुती पण तिथं जाऊ शकत नाही. श्रुती नेती नेती म्हणते, आणि सांगणाऱ्याचे बुडाला तो बोंबे सगट बुडाला. माऊलं म्हणतात, पाण्यात नदीत जर एखादा बुडाला आणि त्याला म्हटलं वर येऊन सांग तू कसा बुडाला का काय, तर तो बुडाला, तो ओरडत होता आपल्याला, पण तो वरपर्यंत आलाच नाही. तो पाण्यातच त्याचा आवाज विरून गेला आणि तो पाण्यातच बुडाला. तसं भगवंतांनी सांगितलं, इथं मुके बहिरे हे इंद्रिय कोणतेच उपयोगाचे होत नाही. आणि साधे इंद्रिय नाही, वेद आहेत, ते वेदमुखे झालेले. आणि श्रुती नीती नेती म्हणती, आम्हाला माहित नाही. सांगणाऱ्याचे बोलणे खुंटले, जो ज्याने अनुभूती घेतली तो सांगूच शकत नाही. ऐकणाऱ्याची पण शक्ती संपली, ऐकणाऱ्याला सुद्धा तिथली शक्ती संपली. आपण म्हणतो काय ध्यान लागलंय तुला, आम्ही कधीच ओरडतो, ऐकायला येत नाही का? आणि म्हणूनच मुका झालो वाचा गेली, बैरा झालो ही अवस्था होती. इथे काय लहान मोठे, खरे खोटे काहीच उरत नाही. मैयासक्त मन पाहता. हे तर वारकऱ्यांसारखं कोण खूप ज्ञानी आहे, कोण मोठे भक्त आहे, कोण साधा आडानी वारकरी आहे, तरी इथं सगळे सारखे या मार्गावर चालतानी, भगवंताच्या मार्गाने चालताना. कुणी लहान नाही, कुणी मोठे नाही, कुणाची श्रीमंती नाही, कुणाचं वय नाही, कुणाची प्रतिष्ठा काहीच नाही. सगळे इथे एक सारखेचे. रामकृष्ण हरी. ताई खूप छान सांगतात ताई.
कसं पाठ करता आणि कसं लक्षात ठेवता ते तरी सांगा एकदा. यावेळेस हे पहिल्यांदा लिहिलाय, म्हटलं आता वाचून दाखवू. लिहायची तशी गरज नाही भासत, पण या सगळ्या छान छान लिहितात ना, आणि मी का बोलत नाही, सगळ्यांचं पण मग छान ऐकायला येतं ना, अनुभव मला पण, म्हणून मग मी ऐकत असते. तेच चालतंय. म्हटलं. रामकृष्ण हरी. चालेल चालेल. जय श्री कृष्ण. निशाताई. हो हो. हो 4 श्लोक हो, आहे 20 ते हे 23. व्हिडिओ लावा ना. श्लोक नाही आता आज नाही लावत. बर. अं, श्लोक क्रमांक 20 ते 23 या 4 श्लोकात अन्य देवतेच्या उपासनेचे फलासहित वर्णन आलेले आहे. असा हा ग्रुप आहे 20 ते 23 श्लोकांचा. श्लोक वाचत नाही मी. भगवंत सांगतात की अर्जुना, कामनांच्या आसक्तीमुळे ज्यांचे ज्ञान हिरावले गेले आहे, असे लोक निरनिराळ्या देवतांची पूजा करतात. जसे काही जण सोमवारी शंकराचे व्रत करतात, रविवारी सूर्याची उपासना, असे निरनिराळ्या देवतांचे पूजन करणे तर चुकीचे नाही, परंतु त्याशिवाय दुसरे काहीच नाही असे मानणे चुकीचे आहे. जी वेगवेगळ्या देवतांची आराधना केली जाते ते तर रूप आहे, परंतु स्वरूप तर एकच आहे. परमात्मा हे तत्व आहे. स्वरूपाला जाणल्यावर रूपामध्ये भेदच शिल्लक राहत नाही. याच अध्यायाच्या 7व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सर्वत्र परमात्माच भरून व्याप्त आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की विषय सुखाच्या आशेने अनेक जण माझी भक्ती करतात. ती आशा त्यांच्या चित्तात असलेले माझे तेज विझवून टाकते. असे अंधारात चाच पडणारे भक्त त्यांच्या निरनिराळ्या आशांच्या पूर्तीसाठी निरनिराळ्या देवतांची पूजा अर्चा करतात. ह्या पूजा अर्चा अलंकृत असतात आणि त्यामध्ये सोपस्काराचे कौतुक जास्त असते. त्या निरनिराळ्या देवता त्या भक्तांच्या आशांची पूर्तता करतात. त्या देवतांना सामर्थ्य देणारा मीच आहे, हे त्या भक्तांना जाणवत नाही. श्लोक क्रमांक 21. जो भक्त ज्या देवतेच्या रूपाची श्रद्धेने सेवा करू इच्छितो, त्या भक्ताच्या श्रद्धेला मी त्या देवतेच्याच ठिकाणी स्थिर करतो. एकमेव ईश्वराच्या सत्तेशिवाय दुसरे काहीच नाही. जीव सुद्धा त्याचाच अंश आहे, म्हणून तो सुद्धा साधनेने त्यालाच प्राप्त होतो. साधन करण्याचे प्रकार अनेक असले तरी साध्य एकच आहे, आणि ते म्हणजे भगवत प्राप्ती. हे सर्व खरे असले तरी विषयासक्त सामान्य जीवांना ही भाषाच अवगत नाही. त्यांना फक्त इच्छा, कामना, वासना पूर्ण करणारा देव हवा असतो व अशा कामना पूर्ण करणाऱ्या अन्यान्य देवी देवतांवरच श्रद्धा असते. त्यांच्या श्रद्धेकरिताच भगवंत त्यांच्या श्रद्धेला आपल्याकडे न ओढता त्या देवतांची रूपे धारण करून त्या देवतेवरच त्यांची श्रद्धा स्थिर करतो. त्या सर्व देवता माझीच रूपे असल्यामुळे पर्यायाने ती श्रद्धा माझ्यावरच दृढ होते. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर तो ज्ञानद्वारा भगवत स्वरूपालाच प्राप्त होतो. 10व्या अध्यायात भगवंताच्या विभूतींचे वर्णन आलेले आहे. त्यावरून आपल्याला असे लक्षात येते की जे काही सर्व विविध रूपांनी नटलेले विश्व आहे ते तर सर्व भगवंताचे स्वरूप आहे. भक्तांनी कोणत्याही देवतेची उपासना केली तरी ती एकाच ठिकाणी पोहोचते. सर्व काही वासुदेवच आहेत. श्लोक क्रमांक 22. तो भक्त त्या देवतेच्या श्रद्धेने युक्त होऊन तिची उपासना करतो, परंतु नंतर माझ्याद्वारा निहित केलेलीच फळे निश्चित रूपाने प्राप्त करतो. परमेश्वराने संपूर्ण जगाची रचना ही कर्माच्या आधारावर केलेली आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ कसे व केव्हा द्यायचे याची रचना त्याने अगोदरच करून ठेवलेली आहे. हे सृष्टीचे संचालन, त्याचे सूत्र परमेश्वराशिवाय कोणाच्याच हातात नाही. परंतु सामान्य जीवाला या गोष्टीचे ज्ञान नसल्यामुळे तो त्या फळाचे ते फळ देवतांची उपासना करतो व इच्छित फळ प्राप्त करतो. वास्तविक ते फळ त्या नियंत्याने भगवंताने पूर्वनियोजित केलेले असते. त्या देवतांनी निमित्त करून तोच फळ देत असतो. किंबहुना फळ देणारी देवता सुद्धा तोच. मात्र या गोष्टीचे ज्ञान सामान्य भक्ताला नसते.
म्हणूनच त्याला ते फळ आपल्या उपास्य देवतेनेच दिलेले आहे असे वाटते. यामुळे काय होते तर मनुष्याला आपली इच्छा तृप्त होते, म्हणजे त्याचे मन स्थिर आणि शांत होते. ती स्थिरता प्राप्त होण्यासाठी कुठेतरी श्रद्धा असणेच आवश्यक आहे. म्हणूनच भगवान ते म्हणतात, त्या भक्ताची श्रद्धा माझ्या या रूपावरच म्हणजे श्रीकृष्ण रूपच असली पाहिजे असा मी आग्रह धरत नाही. कारण मूळ मी जो ब्रह्म त्या मला कोणताही आकार नाही. मी तर जसा भाव तसा देव भक्ताच्या आवडीनुसार कोणताही आकार धारण करतो. जसं भक्त प्रल्हादासाठी नरसिंह अवतार, गजेंद्र मोक्षासाठी हरी रूप घेतले, दुःख कष्ट हरण करणारा. ज्या रूपात त्याला पाहतो त्याच ठिकाणी भक्त श्रद्धेला स्थिर करतो. त्याच रूपाच्या माध्यमातून त्याला जे फळ पाहिजे ते मीच देत असतो. माऊली सुद्धा यात अनुवाद करतात. ऐसे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे, तरी तेही सकळ निपजे मजची स्तव. श्लोक क्रमांक 23. पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात. माझे भक्त मला कसेही भजोत आणि ती मलाच येऊन मिळतात. भगवान सांगतात की केवळ माझा भक्त व इतर देवतांचा भक्त या दोघांनाही भक्तीचे फळ मिळते, पण त्या फळामध्ये फरक आहे. तो असा की अन्य देवता सुद्धा माझीच रूपे असली तरी ती त्यांच्या इच्छापूर्ती करिता धारण केलेली असल्यामुळे व भक्तांची इच्छा सुद्धा केवळ भौतिक फलप्राप्तीच असली त्यांना इच्छित फळाची प्राप्ती होते. भौतिक सुख हे स्वभावतःच नाशवान असल्यामुळे त्याला त्या नाशवान फळाची प्राप्ती होते. माझा भक्त मात्र मलाच प्राप्त होतो. मी तर अविनाशी आहे म्हणून त्याला अविनाशी फळाची प्राप्ती होते. आपण भगवंताला संसारातील वस्तूंची इच्छापूर्ती करण्यासाठी प्रार्थना करतो. परंतु जर आपण भगवंतच आपला व आपण भगवंताची होण्यासाठी भक्ती केली तर भगवंतच आपला असेल तर संसारातील इतर वस्तूंची पूर्तता आपोआपच होते. संपूर्ण शरणागती व संपूर्ण शमन भावने फक्त माझा व माझा हा भाव मनात पक्का झाला तर अन्य वस्तूंची इच्छाच राहणार नाही. भगवंताचे ज्ञानी भक्त भगवंतांनाच प्राप्त करून घेतात. भगवंतांची प्राप्ती म्हणजे सच्चिदानंद आनंद स्थिर असतो. त्याला आरंभ आणि अंत नसतो. देवतांचे सकाम उपासक रूपात अडकतात म्हणून ते परमात्म्यापर्यंत पोहोचत नाहीत. ज्ञानी भक्त केवळ भक्तीसाठी भक्ती करत असतात. ते आनंद स्वरूपात राहतात. जय श्रीकृष्ण. छान लिहिलं ताई, खूप छान लिहिलं तुला. अजून कुणाला काही बोलायचं आहे? मग हा शेकडो जन्मापर्यंत त्या वाटेने प्रवास करतो. या प्रवासात तो आशेच्या वाहना वापरीत नाही तर तिथे फलहेतूचा हिशोब कसला आला आहे. अशा रीतीने जन्मोजन्मी शरीर धारण करावायच्या मायेच्या रात्री काळात तो एकटाच कर्मयोगाच्या वाटेने जातो आणि तेव्हा त्याला कर्मक्षेत्राचा लाभ होतो. त्याप्रमाणे गुरुकृपारूपी उषकाल उजळला त्याच वेळी ध्यानाचे कोवळे ऊन पडले तेव्हा त्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने मी आणि हे सर्व वासुदेव आहे अशी भेदभावरहित एकत्वाची संपत्ती प्रकट होते. त्यावेळी तो ज्याकडे सूक्ष्मतेने पाहिल त्याला जगातील त्या त्या वस्तूच्या रूपाने मीच एक दिसत असतो. अथवा तो अंतर्मुख वृत्ती धारण करून आत्मनिष्ठ जरी राहिला तरी पण त्याला आत्मरूपाने मीच असतो. माझ्या वाचून त्याला कोठेही काही असत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या भांड्याला आत बाहेर पाणीच असते तसे तो माझ्यामध्ये निमग्न झाल्याने त्याला आत बाहेर मीच असतो. पण हे शब्दाने सांगावे तसे नाही. म्हणून हे बोलणे असो याप्रमाणे तो ज्ञानी भक्त ज्ञानाची प्रत्यक्ष वखार आहे. म्हणून तो व्यापक ज्ञानाच्या व्यवहाराने संपूर्ण विश्वाला आपलेसे करतो. हे जगच सर्व जगच वासुदेव आहे असा ज्याचा अंतःकरणातील भाव अनुरूपी रसच ओतला आहे, ज्याचे अंतःकरण उसळत आहे, त्यामुळे तो ज्ञानी भक्तराज ठरतो. त्याच्या अनुमतीचे भांडार एवढे विस्तृत आहे की ते सर्व चराचर व्यापते असा महात्मा फारच दुर्लभ असतो. 20वा श्लोक. ज्या त्या वैयक्तिक सुखाच्या इच्छेने त्यांचे विवेकज्ञान हरण केले आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन झाले आहेत असे लोक त्या वेगळ्या नियमांचा आश्रय करून
माझ्याकडून वेगळ्या देवतांची भक्ती करतात. या श्लोकाद्वारे असं सांगण्यात आलेले आहे की भक्त वेगवेगळ्या फळाच्या इच्छेने म्हणजे हावरेपणाने त्यांच्या अंतःकरणात विषय वासनेचा प्रवेश झाला की त्यांच्या घर्षणाने ज्ञानी मालवतो आणि विषय वासना आणि ज्ञानाचा लोभ या दोन कारणांनी ते अंधकारात पडून म्हणजे मी त्यांच्या जो असूनही मला ते चुकतात, माझे भजन करीत नाही आणि इतर देवदेवतांची पूजा करतात, उपासना करतात. आधीच ते मायेचे दास असतात. अशा कामवासनेचे ते रंक बनतात. अशा लंपटपणाने ते इतर देवतांची भक्ती केवढ्या कौतुकाने करतात. ते आपल्या बुद्धीने कितीतरी निर्बंध घालतात. पूजा द्रव्यांची काय जमाजमव करतात. शास्त्रानुसार काळजीपूर्वक त्या देवतांना द्रव्यार्पण करतात. तो ज्या अन्य देवतांची भक्ती करण्याची इच्छा करतो त्यांची इच्छा पूर्णपणे पुरविणारा मी आहे. हे पांडुपुत्र अर्जुना, सर्व देवात आणि देवीत मीच धाक आहे. पण अज्ञानी भक्तांना याचे खरेखुरे ज्ञान नसते, म्हणून ते अन्य अन्य विग्रहाच्या ठिकाणी वेगळा वेगळा भाव ठेवतात. 22. तो भक्त त्या देवाच्या निग्रहाचे आराधन करतो आणि त्या देवाच्या विग्रहापासून मीच निर्माण केलेली इष्ट फळे तो मिळवितो. मग श्रद्धेने त्या देवांचे योग्य आराधन चालूच असते. ते फळ मिळेल तोपर्यंत तो करू लागतो. याप्रमाणे ज्याने जी इच्छा करावी त्याला ते फळ प्राप्त होते. पण ते देखील सर्व माझ्यामुळेच. आणि हे सर्व त्याच्या मूढतेमुळे आणि नष्ट होणारे फळ मिळते, कायमचे असे फळ मिळत नाही. 23. त्या अल्पबुद्धी देवीपासना नाशवंत फळ प्राप्त होते. माझ्याहून अन्य देवदेवतांची उपासना करणारे इंद्रादिकांच्या शरीराला प्राप्त होतात आणि माझे भक्त निर्गुण ब्रह्मरूपालाच प्राप्त होतात. परंतु हे भक्त मला जाणत नाही, आपल्या कोत्या कल्पनेच्या बाहेर येत नाही, म्हणून त्यांना ते फळ नाशिवंत असे फळ मिळते. फार काय सांगावे, असे जे सकाम भजन आहे ते जन्ममरण रूप संसाराचे साधन असते आणि या सकाम भजनाने जो स्त्री पुत्र धन स्वर्ग इत्यादी फळांचा भोग प्राप्त होतो ते क्षणभराचे स्वप्न आहे. पण हा विचार बाजूला ठेवला तरी जो ज्या देवतेचे आवडीने भजन करतो त्याच देवतेच्या स्वरूपाला तो पावतो. दुसरे निष्काम भक्त जे आहेत की जे शरीराने मनाने आणि प्राणाने माझ्या उपासनेच्या प्रवाहात अखंड आहेत ते देहनाशानंतर माझ्यातच मिळतात. 24. अविनाश आणि ज्याच्यापेक्षा दुसरा कोणी उत्तम नाही अशा सर्वोत्तम आणि प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या माझ्या तात्विक स्वरूपाला न जाणणारे बुद्धिहीन पुरुष मी तत्वतः निराकार असून आकाराला प्राप्त झालेला मानतात. व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. ती त्यांची कृती म्हणजे तळहातावरच्या पाण्यात पोहल्यासारखी आहे. अथवा अमृताच्या सागरात बुडावे आणि अमृताचा एक कणही पोटात जाऊ नये म्हणून तोंडाला पट्टी घट्ट बांधून आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण यावी हे असे चमत्कारिकपणे का करावे. अमृत सागरात प्रवेश होऊन मरावे काय. त्यापेक्षा अमृतात असल्यानंतर सुखात अमृतात अमृत होऊन का राहू नये. त्याचप्रमाणेच धनुर्धरा फलहेतूचा पिंजरा तोडून प्रतितीच्या पंखाने आकाशात भरारून आपण त्याचे स्वामी होऊन का राहू नये. त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ तितका आपणाला सुखाने संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो. त्या अमाप आत्मसुखाला माप घालण्याचा प्रयत्न का करावा. अव्यक्त अशा मला व्यक्त का म्हणावे. सिद्ध असता साधनावरच का संतुष्ट व्हावे. परंतु अर्जुना, माणसाच्या अल्पबुद्धीचा विचार केला तर माझे हे सर्व उच्च भूमिकेवरचे बोलणे सामान्य लोकांना आवडत नाही. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवान स्वतःचे मी भक्तांचा आणि भक्त सर्व माझे आहे याचं स्पष्टीकरण या श्लोकाद्वारे देत आहे. जय श्रीकृष्ण ताई. छान वाचलं ताई, छान वाचलं. आता कोणी जर नसेल तर आपण एक परवाच्या दिवशीचा एक हे घेऊयात, प्रश्न घेऊयात. सगळ्यांनी म्हणलं होतं की केवळ जानने से भगवत प्राप्ती होती है. तर तो प्रश्न घेऊयात. कोणाला अजून बोलायचं असेल तर ह्या विषयावर आधी बोलूयात, नंतर महाप्रश्न घेऊयात आपण. हँड रेज करा किंवा स्वतः अनम्यूट करा म्हणजे मग समजेल. श्लोक क्रमांक 20 ते 23-24 पर्यंत बोलेल. हो, तुमचं नाव सांगा ना ताई, तुमचं नाव किंवा मग व्हिडिओ तरी ऑन. जय
हा बोला ना ताई. बोलू हो बोला. हा, हा जयश्री ताई. बोलू का? हो 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 हा हो. हा ठीक आहे. एक मिनिट. एक मिनिट हा, दही जरा हे झालं. हा सुरू करू? हो 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 येते काय काय? हा ठीक आहे. हा तर श्लोक क्रमांक 20 पासून श्लोक क्रमांक 20. आता हे खरं तर मी प्रथमाला आहे, प्रथमा परीक्षा देते, पण तरी पण आता हे सगळे बोलतायत म्हणून थोडीशी बोलावीची इच्छा आहे, कारण माझ्याकडे थोडस आहे लिहिलेलं हे. तर 20 ते 23-24 श्लोकापर्यंत बोलते. आणि हे स्थानिक पातळीवरील आढळकर म्हणून आहेत, त्यांच्या पुस्तकातून मी लिहिलेलं आहे. पंढरपुरातीलच आहेत. हा हा त्यांनी गीतेचं पूर्ण भावार्थ काढलेला आहे, तर त्याच्यावरून मी बोलते आहे. बर. वा, अजून काय श्लोक पाहिजे? क्रमांक 20. कामैस्तैस्तैरुतज्ञाना प्रपद्यन्ते न देवताः तन्नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. अर्थ: वेगवेगळ्या कामनांनी ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे, नष्ट झालेले आहे, ते अन्य देवतांची भक्ती करतात, आश्रय घेतात व स्वतःच्या प्रकृतीने नियमित झाल्यामुळे त्या देवतांच्या आराधनेच्या नियमानुसार अन्य देवतांची भक्ती करतात. स्पष्टीकरण: 19व्या श्लोकात ज्ञानी सर्व विश्वात वासुदेव पाहतो असे सांगितले आहे. एकाच तत्वाला पाहतो व त्याच्याशी तादात्म्यही पावतो. असा आत्मा अतिशय दुर्लभ आहे असे सांगितल्यानंतर 20व्या श्लोकात ज्याने ज्ञान हिरावून घेतले आहे त्याविषयी सांगितले आहे. त्याचे ज्ञान त्या कामनांमुळे, विवेक शक्ती नष्ट झाल्यामुळे त्यांना सर्वत्र वासुदेव दिसत नाही, परंतु कामनापूर्तीसाठी धडपड मात्र करत असतात. वासुदेव सोडून अन्य देवतांची आराधना करतात. गीता ही विश्वात्मक देवाचा पुरस्कार करते. नियंता व विलय करणारा विश्वात्मक देवाचा पुरस्कार करते. सर्वसामान्यांचे परमेश्वर प्राप्ती हे उद्दिष्ट नसून कामनापूर्ती हे आहे. म्हणजे येथे देहात्म भाव श्रेष्ठ आहे. ज्ञानी लोकांमध्ये सर्वात्म भाव श्रेष्ठ व देहात्म भाव गौण आहे, म्हणून त्यांची भक्ती कामनापूर्तीसाठी नसते. ज्यांना कामनापूर्ती साधायची असते असे लोक अन्य देवतांची उपासना करतात. प्रत्येक देवतेचे आराधना नियम वेगळे आहेत, त्यानुसार पूजा अर्चा चालू असते. ती ही कामनापूर्तीसाठीच. भक्तीमध्ये प्रगती करणे आवश्यक आहे. त्रिगुणाचा वापर सत्कर्मासाठी करा. एकत्वामध्ये विश्वात्मक देवाला पहा. ज्ञानी माणसाची परमोच्च अवस्था माऊलींनी पसायदानामध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी गती थांबता उपयोगी नाही. ती थांबली की प्रगती सुद्धा थांबतेच. श्लोक क्रमांक 21. यो यो याम याम तनुं भक्त श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. जो भक्त ज्या देहामध्ये वा स्वरूपामध्ये, ताई दिसतंय ना? ताई ऐकायला येतंय ना? ताई ऐकायला येते, बोला तुम्ही. व्यवस्थित आहे, तुम्ही बोला. छान सांगताय, बोला तुम्ही. जयश्रीताई बोला तुम्ही. एक मिनिट, म्यूट झाले. ताई छान ऐकायला येते, बोला तुम्ही. छान ऐकायला येते, बोला. बोला बोला ताई. छान ऐकायला येते, बोला तुम्ही. बोलत राहा. हो बोलत राहा. जो भक्त ज्या देहामध्ये वा स्वरूपामध्ये श्रद्धेने पूजा करण्याची इच्छा करतो त्या भक्ताची दृढ श्रद्धा त्याच स्वरूपात मी स्थिर करतो. स्पष्टीकरण: भगवंताचे स्वरूप, अस्तित्व, ज्ञान कोणत्या प्रकारचे आहे याविषयी येथे सांगितले आहे. भगवंताला सर्वजण मानतात, परंतु त्याचे निर्गुण निराकार स्वरूप जाणणे अवघड आहे. सगुणाची भक्ती जमते, परंतु निर्गुण निराकारापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही.
सगुणाकडून निर्गुणाकडे गेल्याशिवाय पूर्तता होत नसल्याने भगवंत स्वतःच्या अस्तित्वाचे पूर्ण ज्ञान देत नाही. विश्वकर्त्याची भक्ती निष्काम असावी. कामना आहे तोपर्यंत ज्ञान नाही. ज्याच्या मनात कामना असतात तेथे ज्ञान लोप पावते, ते हिरावून घेतले जाते. म्हणून आपल्या कामनापूर्तीसाठी निरनिराळ्या देवतांची भक्ती करतात, त्यांचा आश्रय घेतात. वेगवेगळ्या विधींना अनुसरून व स्वतःच्या स्वभावानुसार त्या देवतांची भक्ती करतात. सात्विक लोक देवाची, राजस लोक यक्ष राक्षसांची, सात्विक लोक देवाची, राजस लोक यक्ष राक्षसाची व तामसी लोक भूतगणांची पूजा करतात. हे सारे झाले सकाम भक्त. परंतु जे गुणातीत आहेत ते निष्काम भक्ती करत असल्याने जो विश्वकर्मा आहे त्याची भक्ती करतात. जीवनामध्ये श्रद्धा ही महत्वपूर्ण प्रभाव निर्माण करते. मानवाचे जीवन श्रद्धामय असल्याने जशी श्रद्धा असेल तसा पिंड बनतो. श्रद्धेनुसार जीवन घडते. भक्त 3 प्रकारचे सात्विक, राजस व तामस. सात्विक म्हणजे सोहम अद्वैतावस्था भाव. राजस म्हणजे सकाम अर्थार्थी भक्त. आणि जीवनात अडचणी उणीवा येतात त्यातून पार पडण्यासाठी जीवनाची संलग्न हेतूने जे भक्ती करतात ते तमोगुणी. हे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा नाश करणारे भक्त. जीवन संपल्यानंतर प्राप्तीबरोबरच फळही नष्ट होते. नश्वर जीवनातील नश्वर गोष्टींसाठी भक्ती करणे म्हणजे हजाराच्या नोटांची शेकोटी करण्यासारखे आहे. शुद्ध वेडेपणा. भक्तीमध्ये ही गती असणे आवश्यक आहे. रज तमाच्या पलीकडे गेले पाहिजे. भक्तीच्या अवस्थेमध्ये काही भाग सोडला पाहिजे व नवीन भाग काही घेत राहिले पाहिजे. श्लोक क्रमांक 22. सतया श्रद्धया युक्तस् तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् निहितान्. अर्थ, तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतांची आराधना करण्याची इच्छा करतो. त्यानंतर मीच निश्चित केलेल्या कामनांचे फळ त्यांना प्राप्त होते. स्पष्टीकरण. आपल्या कामनांच्या पूर्ततेसाठी ज्या देवता पूर्ती करून देतील, आपल्या कामनांच्या पूर्ततेसाठी ज्या देवता पूर्ती करून देतील त्यांची आराधना करतात. हे 20व्या श्लोकात सांगितले आहे. म्हणजे ही आराधना केवळ कामना पूर्तीसाठी असते. ज्ञानी लोकांची आराधना निष्काम वृत्तीने केलेली असते. कामना म्हणजे अल्पबुद्धी. कामना इतक्या तीव्र असतात की त्यांच्या पूर्ततेसाठी निरनिराळ्या देवतांचे पूजन करतात. हे 21व्या श्लोकात सांगितले आहे. त्या श्लोकात देवतेवरील तेवढीच श्रद्धा असते, तीही माझ्याकडूनच त्यांना मिळते. येथे श्रद्धा, स्वरूप, तिची निर्मिती व दृढता या सर्व गोष्टी येथे स्पष्ट झाल्या आहेत. दुसऱ्यांना लुबाडून काही मिळवण्यापेक्षा वा अन्य वाईट अवलंब करून कामना पूर्ण करण्यापेक्षा सकाम भक्ती श्रेष्ठ आहे. त्याचे फळ भगवंतच निश्चित करतो. आपल्या सर्व उपासनांची गती शेवटी विश्वकर्त्याला जाऊन मिळते. सत व असत दोन्हींचे संमेलन म्हणजे विश्व. सत अपरिवर्तनीय आहे तर असत सतत बदलत राहते व कामनांच्या श्रद्धेमुळेही विश्वामध्ये भिन्नत्व येते. पण शेवटी एकाच तत्वात जाऊन मिळवायचे आहे आणि हेच अंतिम प्राप्तव्य आहे. पास करू का ताई? हो, 23 पर्यंत पूर्ण झालं ना? 23 करते. हा, तेच म्हणलं. एपेन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. अर्थ, त्या विवेक बुद्धी अल्प असणाऱ्या भक्तांचे हे फळ क्षणभंगुर असते, विनाशशील, नष्ट होणारे असते. देवतांची पूजा करणाऱ्या भक्तांना देवांची प्राप्ती होते व माझी पूजा करणाऱ्यांना माझी प्राप्ती होते. स्पष्टीकरण. अनेक भक्त आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी अन्य देवतांचा आश्रय घेऊन पूजा करतात. कामनांमुळे त्यांचे ज्ञान नष्ट झालेले आहे असे भगवंत 20 ते 23 श्लोकांमध्ये सांगितले आहे. त्या भक्तांना भक्तीतून काय लाभ घ्यावा हेच कळत नाही, कारण त्यांचे जवळ विवेक नसतो.
येथे मिळणारे फळ नाशवंत व सुखाचा केवळ आभास निर्माण करणारे असते. क्षणभंगूर व फळाची शाश्वत चिरंतन फळाची प्राप्ती व्हावी हेच त्यांना कळत नाही. म्हणूनच त्यांना अल्पमेधसाम म्हटले आहे. हे अज्ञानच आहे. नश्वर फळाची अपेक्षा ही मोहक व आकर्षक असतात. म्हणून मोहातून अज्ञान व अज्ञानातून मोह असे चक्र हे चालूच असते. सत्य हे शाश्वत आनंद देणारे तत्व दृष्टिगोचर आहे, कारण त्यावर डोळ्याला दिपवणारे आवरण आहे. ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आकर्षणाच्या मागे गेलो तर सत्य गवस, कारण इंद्रिये तेथपर्यंत पोहोचत नाहीत. जिथे विवेक नाही तेथे सत्य नाही. सत असत्य स्वरूप जाणणारी बुद्धी म्हणजेच विवेक बुद्धी. एकच भक्ती खरी, ती जी विश्वात्मक देवाची निष्कामतेने केलेली बुद्धी, ती म्हणजे भगवंताची भक्ती. जय श्रीकृष्ण ताई. छान ताई, चांगलं वाचलं. आणि प्रथमालाच आहे धन्यवाद. तेवढं सुंदर वाचतायत, पुढे गेल्यावर कसं होणार आहे? खूप छान आहे ते. नाही हो, नाही. हे मी आपलं छान अनुकरण करते सगळ्यांचं, काही नाही. उगी सगळे बोलावेत पण बोलण्याची इच्छा झाली, पण थोडंसं बोलावं म्हटलं, सांगावं. नाही, कारण मी हे नाही. इथलं गावातले आडवळकर म्हणून आहेत, त्यांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे. हा, तर त्यांच्या पुस्तकातून निरूपण मी सांगते थोडंसं. अच्छा. चरयुताई बोलणार आहात? धन्यवाद ताई. नाही ताई, तेच म्हणणार होते, ताईचा अभ्यास किती आहे प्रथमापासून म्हणून. हो. नाही होत नाही, काहीच अभ्यास नाहीये. हे सगळे बोलतायत ना, म्हणून मला एक बोलण्याची थोडीशी इच्छा झाली. नाहीतर माझा हो. अभ्यास अजून काहीच नाहीये, आणि मला मार्गदर्शन हवंय तुम्हा सर्वांचं. छान आहे, छान आहे. बोला जयश्रीताई. हा, ठीक झालं की. आपलं चॅनलचं नाव सांगा ना ताई, काय आहे ते. कोणाचे पुस्तक? मी ग्रुपवर पाठवते ते. हा, श्रद्धा संस्कार म्हणून आहे, मी ग्रुपवर पाठवते लिंक. ते नावाने सर्च केलं पण ते सापडलं नाही, म्हणून मला वाटलं दुसरं नाव आहे का ठीक काय. आहे, ठीक आहे, मी पाठवते ग्रुपवर, लिंकच पाठवते. आपलं काही एवढं पॉप्युलर नाही, त्याच्यामुळे नाही सापडणार तुम्हाला. नाही ठीक आहे, मी एकदा सांगते, सापडलं होतं, पाठवते परत नाही लिंक. सापडलं काल. मला ते व्हिडिओ पाहिजे होते जरा माझे. हा, हरकत नाही ते, हरकत नाही. बरं, कालचा आपण आहे ना एक प्रश्न घेऊयात आता, की केवळ जानने से, मी म्हणजे मी लिहिला होता ते फक्त मी वाचून दाखवणार आहे. प्रत्येकाच्या आपापले उत्तर हे वेगवेगळे असणार आहेत, पण जसं मला जमलं तसं मी केला प्रयत्न. एकदा बघून घ्या फक्त. केवल जानने से भगवत प्राप्ति हो सकती है, यह बात किस अध्याय के किस श्लोक में आई है? किन किन को जानने से भगवत प्राप्ति हो सकती है, वे श्लोक भी लिखे. उत्तर लिहिलं बघा. भगवद्गीता हा मानवजातीला दिलेला सर्वात उंच आध्यात्मिक शिकवण असलेला ग्रंथ असून तिचा मुख्य उद्देश मनुष्याला मोक्षमार्ग दाखवणे हा आहे. गीतेचे सर्व उपदेश, सर्व अध्याय आणि सर्व मार्ग हे त्या साधकाला आत्मस्वरूपाच्या सत्य ज्ञानाकडे घेऊन जाणे हा आहे. गीतेचा केंद्रबिंदू एकच, भगवत प्राप्ती म्हणजे परमात्म्याशी एकरूपता, आणि ही प्राप्ती केवळ कर्म, ज्ञान, भक्ती, योग या मार्गाच्या आचरणातून होत नाही, तर भगवानाचे वास्तविक स्वरूप तत्वतः जाणण्याने होते. म्हणजेच भगवंताला तो जसा आहे तसा जाणणे, असे ज्ञान झाल्याने बाह्य कर्मकांडांनी होत नाही. थोडंसं काहीतरी चुकलं विकलं असेल बरं का, तुम्ही थोडंसं लक्ष द्या. भगवान श्रीकृष्ण, वाक्यरचना चुकलेली. वाक्यरचनाला चुकलेली. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विविध अध्यायाच्या माध्यमातून समजवितात की मनुष्य परमेश्वराचे स्वरूप, जन्म, कर्म, अनादित्व, सर्व व्यापकता, परमकारण भाव यांचे सत्य तत्वज्ञान प्राप्त करतो. तेव्हा त्याच्यातील अज्ञान, अविद्या नष्ट होते आणि जीव परमेश्वराच्या स्वरूपात प्रवेश करतो. यालाच भगवत प्राप्ती किंवा मोक्ष असे म्हटले आहे. याच तत्वाचा सर्वात स्पष्ट आणि थेट उल्लेख अध्याय 18 मध्ये 55व्या श्लोकात आला
आहे. म्हणजे सुरुवातीला काय केलं की एक थोडीशी प्रस्तावना लिहिली आणि नंतर मग थेट सांगितलं की हा याचा कुठं आलेला आहे, तर 18व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये. आता या ठिकाणी मी 18व्या अध्यायापासून सुरुवात केली आहे. पुष्कळ जण काय करतील की 9व्या अध्यायाचा 4था जो श्लोक आहे तो सुद्धा भगवत प्राप्तीला स्पष्ट सांगणारा, जाणं नसे तर तो सुद्धा सांगू शकता. पण 18वा अध्याय हा प्रत्येक याचा सारांश असल्यामुळे मी इथं 18वा अध्यायातला 55वा श्लोक आधी घेतला आणि त्याच्यानंतर मग 9वा अध्याय सुरू केला. आता या ठिकाणी श्री भगवान वाच पूर्ण श्लोक लिहिलेला आहे. त्याच्यानंतर अर्थ, त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वतः जाणतो, तसेच त्या भक्तीने मला तत्वतः जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. हा थोडक्यात अर्थ सांगितलेला आहे, 2 ओळीचा फक्त. श्लोकाच्या नंतर तो 2 ओळीचा अर्थ. त्याच्यानंतर एकदा एका भक्ता, आता सुरुवात झालेली आहे पूर्ण संकलन म्हणजे हे करण्याची, भावार्थ सांगण्याची. एकदा एका भक्ताच्या स्वप्नात भगवंत आले. भगवंत म्हणाले, मी आता तुला तुझ्या जीवनाचा पट उलगडून दाखवतो. भगवंतांनी भक्ताचा हात धरला आणि दोघे सोबत समुद्र किनारी चालू लागले. किनाऱ्यावरच्या वाळूमध्ये दोघांची पावले पडून भक्ताला वाटले भगवंत माझ्या सोबत आहे. पुढे तीच वाट काट्याकुट्यांच्या चढणीच्या रस्त्याने घेतला. आता भक्ताच्या मनात शंका आली, आता रस्ता खराब आहे तर भगवंत माझ्यासोबत आहेत किंवा नाही. तो भगवंताला विचारतो. त्यावर भगवंत हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, ती तुझी पावले नाहीत, ती माझी पावले आहेत. जेव्हा खडबडीचा रस्ता आला तेव्हाच मी तुला उचलून घेतले आहे. म्हणजे भगवंत नुसता सोबतच नाही तर त्यांनी आपल्याला उचलून घेतलेलं आहे. तात्पर्य काय, तर जेव्हा आपण भगवंतांना ऐकून नव्हे तर तत्वतः जाणतो तेव्हा भगवंतही आपला हात पकडून चालतात आणि वेळ आल्यास आपल्याला उचलूनही घेतात. परंतु त्यासाठी श्रद्धा आणि भक्तीची आवश्यकता असते. भगवंतासोबतची द्वैत भावना सोडावी लागते. या श्लोकात हेच तत्वज्ञान सांगितले आहे. जेव्हा परमात्म तत्वात आकर्षण, अनुराग होतो तेव्हा साधक स्वतः त्या परमात्म्याला समर्पित होतो, त्या तत्वाशी अभिन्न होतो. मग त्याचे वेगळे असे कोणतेच स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. अर्थात त्याच्या अहंभावाचा अतिसूक्ष्म अंशही राहत नाही. मी ब्रह्म आहे, मी शांत आहे, मी निर्विकार आहे असा अहंभाव समाप्त होतो. म्हणूनच त्याला तत्वाचा वास्तविक बोध होतो. हा अहंभाव जाणण्याचा आणि अंतःकरण शुद्ध होण्यामध्ये ज्ञान योग कर्म मुख्य भाग आहे. ज्ञान योग कर्म योग यांचा मुख्य भाग आहे. ज्ञान, कर्म, भक्ती आणि ध्यान योग इत्यादी साधनांचे फल म्हणजेच परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होऊन त्याची प्राप्ती होणे होय. आता इथं पुढे सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीनेच परमेश्वर कसा तत्वतः कळतो हे खालील ओवीने सांगितले आहे. आता या ठिकाणी ज्ञानेश्वरीमधली एक ओवी टाकलेली होती. भक्तीचा कैसा भाव सर्वथा तोची देव. भक्तीचा भाव जिथे असतो तिथे देव स्वतः प्रगट होतो. आता गीतेतील इतर अध्यायातील श्लोक जे या तत्वाचे पूरक आहेत आणि ते एकाच तात्विक विचारांची पुष्टी करतात हे श्लोक पुढे देत आहे. त्याच्यामध्ये सांगितले की 4थ्या अध्यायामधला 9वा श्लोक, तो पूर्ण श्लोक तिथे लिहिलेला आहे. त्याचा थोडक्यात अर्थ सांगितलाय. श्री भगवंत म्हणतात, हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वतः जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. भगवंत जन्म मरणापासून अजन्म आणि अविनाशी आहेत. त्यांचा मनुष्य रूपामध्ये अवतार साधारण मनुष्याप्रमाणे नसतो. तो दिव्य, संकल्पित आणि परमार्थ रूप असतो. म्हणजे आता ह्या ठिकाणी काय केलं मी की हा पूरक श्लोक असल्यामुळे याचा थोडक्यामध्ये
एक विस्तार केलेला आहे की 4थ्याचा 9वा मध्ये, जसा जन्म तसेच त्याचे कर्मही निष्काम, असंग, लौकिक, बंधनरहित आणि मंगल व्हावे यासाठी असतात. या जन्म आणि कर्माचे यांच्या दिव्यतेचे जसे आहे तसे आकलन झाले की साधकाचे अज्ञान नष्ट होते. अशा साधकाला मृत्यूनंतर पुनर्जन्म भोगावा लागत नाही. त्याला थेट भगवत प्राप्ती होऊन तो मोक्षपदाला मिळतो. आता हा थोडक्यात अर्थ सांगितला अध्याय 4 मधल्या 9व्या श्लोकाचा. आता पुढे सांगितलं यानंतर श्लोक 11 मध्ये, म्हणजे अध्याय 11 मध्ये 54वा श्लोक मध्ये सुद्धा भगवंत सांगतात की माझे वास्तविक तत्वस्वरूप फक्त भक्तीनेच जाणून येते. म्हणजे भक्ती केल्यानेच माझे तत्वतः स्वरूप जे आहे हे कळतं. आणि म्हणून 11व्या मधला 54वा श्लोक मी इथे लिहिला. याचा थोडक्यात अर्थ आधी भगवान म्हणतात, परंतु हे परंतप अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वतः जाणणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप हो हे शक्य आहे. आता या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणतात, अनन्य भक्तीनेच माझे हे तत्व स्वरूप जसे आहे तसे जाणणे शक्य आहे. अनन्य भक्तीनेच केवळ भगवंताचाच आश्रय असावा, आधार असावा, आशा असावी, विश्वास असावा. भगवंत पुढे म्हणतात, फक्त भक्तीमुळेच साधक मला जाणू शकतो. ज्ञातू हा शब्द तिथे आलेला आहे. माझे तत्व जाणू शकतो, जसे मी कोण, माझे वास्तविक तत्व काय आहे याला जाणून घेतो. आता ह्याच श्लोकामध्ये द्रष्टुम हा पण शब्द आलेला आहे. मला पाहणे किंवा अनुभवणे हे अंतःकरण शुद्ध झाल्यावर अंतःकरणातील अनुभव, जसे की भगवंताचे सगुण स्वरूप राम, श्रीकृष्ण, विष्णू इत्यादी चैतन्य, प्रेम जाणवणे म्हणजे त्याला अनुभवणे होय. पुढे शब्द सांगितला प्रवेष्टुम, म्हणजे प्रवेष्टुम म्हणजे काय, प्रवेश करणे. प्रवेश करणे म्हणजे एकरूप होणे, मला प्राप्त होणे. हा मोक्षाचा अंतिम टप्पा आहे. इथे साधक भगवंताशी आपल्या स्वतःच्या अभिन्नतेचा अनुभव करत भगवंताच्या लीलेत त्याचा प्रवेश होत असून तो पूर्णपणे भगवंताशी एकरूप होतो. पुढचं सांगितलं की भगवंत अजून एका श्लोकात 4 अध्यायातल्या 38व्या श्लोकात आणि 4 अध्यायातल्या 39व्या श्लोकात ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही आणि तेच ज्ञान मिळाल्यावर परमशांती म्हणजे मोक्ष प्राप्त होतो असे सांगतात. ते श्लोक खालीलप्रमाणे, तर इथे दोन्ही पण श्लोक मी दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ सांगितला. तर अर्थ वाचते. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. 4:39वा श्लोक होता. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवितो आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो. भगवंत 4थ्या अध्यायाच्या 38 आणि 39व्या श्लोकात ज्ञानासारखे पवित्र काहीही नाही. ज्ञानामुळे मनातील अज्ञान, अशुद्धता, भ्रम, भीती सगळं दूर होते आणि मन शुद्ध व्हायला मदत मिळते. हीच पवित्रता पुढे भक्ती, तत्वज्ञान, भगवत प्राप्ती या प्रक्रियेला आधार देते आणि म्हणूनच तत्वतः ज्ञान मिळण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. पुढे भगवंत 39व्या श्लोकात ज्ञान हे श्रद्धा, इंद्रिय निग्रह आणि अखंड साधना या गोष्टीमुळे ज्ञान उजळते. हे ज्ञान मिळाल्यावर परमशांतीचा अनुभव मिळतो. यालाच मोक्ष असे म्हणतात. असं सगळं सांगितलेलं आहे. आणि 18व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की ज्ञान भगवत प्राप्ती असे सांगितले आहे.
आणि याच्यामध्ये चौथ्यामध्ये 39 मध्ये तेच सांगितलं की ज्ञान म्हणजेच परमशांती. म्हणून दोन्हीही एकच असल्यामुळे हे सगळे उदाहरणं इथे दिलेले आहेत. याच्यावर काही टिप्पणी किंवा हे सांगा की काही अजून ऍड करायला हवं होतं किंवा काय, म्हणजे पुढे लिहायला आपल्यालाही सोपं पडतं. ताई 12व्या अध्यायातला 10वा 11वा श्लोक कसा वाटेल? 12व्या अध्यायातला 10वा आणि 11वा ना, हो. बघावं लागेल ते. वाचा. ताई 10 मधला 7वा श्लोक ताई, हं? 10व्या अध्यायातला 7वा श्लोक. एतां थांबा, मी विभूती पुस्तक योगं. घेते, म्हणजे मला पटकन लक्षात येईल. असलं की नाही नाही, तुम्ही सांगितलेलं आहे ते मला, म्हणून मी म्हणलं की त्याचा पण विस्तार लिहिणं आवश्यक आहे का असं विचारायचं तुम्हाला. मी लिहिलाय तसा तो. हा 10व्या अध्यायातला 7वा श्लोक. कधी कधी विषय वेगळा 7वा असतो. श्लोक. भक्तीचा नाही, विषय येतो तो 10वा आणि तो, आणि इथं ज्ञानाचा विषय. नाही, नाही तसं नाहीये ताई. तत्वज्ञान. याच्यामध्ये केवळ जाणने से भगवत प्राप्ती कैसी होती हे सांगायचं आपल्याला त्याच्यामध्ये. ज्ञानाचा नाही इथं विषय. बरोबर आहे. जाणने से. हा, केवल जाणने से. जानने से भगवत प्राप्ती हा, होती. जाणने से, ज्ञानने से नाही. नाही, अच्छा. जाणने से बरोबर आहे. जिज्ञासा ज्ञान एकच आलं ते. बघतो ना. हा. एतां विभूति योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. आता या ठिकाणी सांगितले बघा, दुष्ट संसार ही भगवंताची माया आहे आणि एक वासुदेव भगवानच सर्वत्र परिपूर्ण आहे, हे जाणणेच तत्वतः जाणणे होय. बरोबर आहे, हा सुद्धा येऊ शकतो ते. मग ते पण 7-14 ते दिलेलंच आहे ना तुम्ही. 7-14 7-14 नाही 15 ताई, हा 19. हा ताईंनी 10व्या मधला सांगितलेला आहे. 10व्या अध्यायामधला ताईंनी सांगितला 7वा श्लोक. ते तुम्हीच सांगितलंय मला. मी यांनी नाही सांगितलं ताई. मीच सांगितलं ना. मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्याचं मला उत्तर पाठवलं होतं ना ह्याच्यावरच, हा हा ग्रुपवरच. हा. हे ते मी लिहून काढलं होतं तेवढं. अच्छा. हा 7-14. हो, आपण तो सुद्धा घेऊ शकतो. बरोबर आहे. हा, मग त्याची पण थोडीशी माहिती लिहावंच लागेल ना आपल्याला परत. हो, संशयच नाही म्हणले ना ते. बरोबर. आपल्याला योगे. जो जो श्लोक लिहिला त्याची प्रत्येकाची माहिती लिहावी लागेल ते. हा. हेच विचारायचं होतं. हो ठीक हो हो. आहे. जय श्री ताई. हा, बोला ताई. वंदनाताई बोला. हा, बोला ना. तुम्ही जास्त सांगू शकता म्हणलं याबद्दल. हा, ते व्यवस्थित लिहिले, पण फक्त सुरुवातीला थोडं मला वाटतं 7व्या अध्यायातला 14व्या श्लोकाची थोडी माहिती दिली पाहिजे. कारण हा ही माया तरुण जाण्यासाठी पहिले प्राप्त व्हायला पाहिजेत ना, आणि मग सद्गुरु प्राप्त झाले तर ही माया तरुण जाता येईल. बरोबर. हा, अच्छा. म्हणून 14वा श्लोक सांगितलाय त्यांनी ज्ञानेश्वरीत. बघ, 14व्या श्लोकाचा छान अर्थ सांगितलाय. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्वाय मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती. ते. मग त्यांनी ज्ञानेश्वरीत वाटतं 95 श्लोकापासून आहे पा, आपलं ओवीपासून. मनोनिगा पंडुसुता जैशी सकामान जिनेवेची वनिता देवी मायामय हे सरिता तरेन केवी. जीवा. म्या जीवेला माया तरुण जाण्यासाठी एकच लीला तरले जे सर्व भावे मध्ये बदले. तया आईलीची थडी सरले माया जळ. जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. म्हणजे अहमभावाचे ओझे सांडूनी विकल्याची या झुळका चुकावणी अनुरागाचा निरुतावणी पाणी डाळू. म्हणजे ज्यावेळेस सद्गुरु तारू पुढे झाला, म्हणजे सद्गुरु रूपी नौका भेटली, त्यावेळेस आपल्याला ही माया तरून जाता येईल. बरोबर. आणि त्यावेळेस भगवंत प्राप्ती होईल. बरोबर. भगवंत प्राप्त करून घ्यायचा विषय, भगवंत आपल्या जवळच आहे. निवृत्तीच्या पहिल्या आईला तिरीचे ना, पहिल्या तिरी जायची गरज पण नाही. मग ते भगवंत आपल्या जवळ प्राप्त झाले. उल्लेख केला नाही ताई. हा, ताईंनी हे सगळं आधी सांगितलेलं होतं त्या उत्तर सांगताना. 4, 9, 17, 14 आणि 7, 19
आणि 15-19 हे तिन्ही त्यांनी सगळे सांगितलं होतं. पण आता हा. ह्या जे उत्तर लिहिले त्याच्यात त्यांनी ह्याचा उल्लेख केला नाहीये असं मला हा. म्हणायचं. काय झालं बघा, हा तेच बोलायचं. हेच लिहिताना आहे ना ताई जवळपास 5-7 पानं झालेत. पण हा. ज्ञान येतच नाही ना. इथं थोडा श्लोक वेगळा येतो. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्तया. थोडा हा, संदर्भ पण घ्यावा लागतो. हो, नाही म्हणायचं काय मला, मग खूप वाढतं ना ते लिहायला, किती वाढतं ना ते. एवढं नाही लिहायचं ते. थोडंसं तर लिहावं लागेल ना आपल्याला. किनकिन विचारलं नाही, किनकिन श्लोक असेल. सुरेखाताई बोला.